नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. लहान बच्चे कंपनी पावसात भिजण्याचा आनंद घेत होते, पण शेतकरी वर्गाला मोठ्या चिंतेत टाकलं आहे. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन प्रचंड वेगाने वारे सुटले, ढगांचा कडकडाट झाला आणि त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला. पोलादपूर शहरात मध्येही अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यामध्ये प्रचंड नुकसान झालं. त्यातच वळणघाट बंद असल्यामुळे महाबळेश्वर मार्गे पुणे या घाटात वाहतूक जास्त होत असल्यामुळे येथे विद्युत वाहन वायर पडल्यामुळे तोही घाट काही वेळासाठी बंद केला होता. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांवर मोठं संकट ओढावलंय. हंगामाच्या तोंडावर आलेल्या आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच काही ठिकाणी घरांच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने छप्पर उघडी ठेवण्यात आली होती. अचानक आलेल्या पावसामुळे घरातील साहित्य भिजून नुकसान झाले. याशिवाय पापड वाळण्यासाठी टाकलेले साठेही पावसामुळे पूर्णतः भिजून खराब झालेत. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्यांनी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.